माझे नाव जागृती शिवाशी डोळे आहे. मी एकदा 10वी मध्ये शिकत आहे. माझ्या विषयाचे नाव आहे माझे आदर्श दैवत छत्रपती शिवाजी महाराज. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या वारसदारानं हे स्वप्न आपल्या खांद्यावर पेललं ते छत्रपती संभाजी महाराज. तिन्ही महापुरुषांना अभिवादन करून माझे विचार मांडण्यास सुरुवात करते. हिंदू धर्म राखिले स्वराज्य स्वप्न साकारिले गरजूने या केलासे स्वराज्य साजरा. हे शिवराया तुझं मानाचा मुजरा तुझं मानाचा मुजरा. परवा वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की गेल्या 25 वर्षात ज्या व्यक्तीकडून एकही अपघात झाला नाही त्यांनी यावं. 3 ड्रायव्हर आले. मुलाखत सुरू झाली. पहिल्याला विचारलं की गेल्या 25 वर्षात तुझ्याकडून एकही अपघात झाला नाही. तो म्हणला प्रश्नच नाही विषयच नाही फक्त एकदा ब्रेक फेल झाला म्हणून दरीत कोसळलं. त्याला म्हटलं हो बाजूला. दुसऱ्याला विचारलं गेल्या 25 वर्षात तुझ्याकडून एकही अपघात झाला नाही. तो म्हणाला प्रश्नच नाही विषयच नाही मात्र एकदा एकाने समोरून धडक दिली बाकी काही नाही. त्याला म्हटलं हो बाजूला. तिसऱ्याला विचारलं की गेल्या 25 वर्षात तुझ्याकडून एकही अपघात झाला नाही. तो म्हणाला प्रश्नच नाही विषयच नाही. त्याची सर्व कागदपत्रे चेक केली आणि कळलं की खरोखरच या व्यक्तीकडून गेल्या 25 वर्षात एकही अपघात झाला नाही. मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्याने न राहता विचारलं की तुमच्या यशामागचे रहस्य काय. तो म्हणाला गेल्या 25 वर्षापूर्वी माझी जी काही गाडी गॅरेज लागली ती काही मी बाहेरच काढली नाही. जर तुमचं ध्येयच मोठं नसेल तर तुम्हाला यश मिळणारच नाही. जर तुमच्या गाड्याच गॅरेजला असतील तर अपघात व्हायचा प्रश्नच येत नाही. ध्येयच गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्या लागतील. खड्डे ऊन वारा पाऊस यांची संघर्ष करावा लागेल आणि हे संघर्ष सोसणं ज्याला जमलं त्यानेच यश प्राप्त केलं. असे 350 वर्षापूर्वी माझ्या शिवरायांच्या आयुष्यामध्ये एवढे संघर्ष आले की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत माझे शिवराय प्रत्येकाच्या काळजात जिवंत राहतील. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते स्वराज्यासाठी फार झगडले पण त्यांनी शिवराज्य नाव न देता स्वराज्य तुमचं आमचं सगळ्यांचं राज्य स्वराज्य. ते तानाजीला म्हणायला नाही कोंढाणा लढाव तुला पंचायत समितीचं तिकीट देतो. बाजीप्रभूला म्हणायला नाही खिंडा लढाव तुला आमदारकीचं तिकीट देतो. मग ही माणसे मरायला का तयार झाली. तर ते म्हणाले की हे राज्य तुझं माझं सगळ्यांचं आहे. या राज्यासाठी तुला काही करावं असं वाटत असेल तर तू ये. तुला वाटत असेल तुझ्या पोरी सुरक्षित राहाव्यात तर तू ये. तुला वाटत असेल तुझ्या पोरींची अब्रू राखली जावी तर तू ये. आणि तुला वाटत असेल की तुझी पुढची पिढी ही सुखाने नांदावी म्हणून तू ये. बघता बघता तानाजी कोंडाजी हे सगळी मावळे मरायला तयार झाली. शिवकाळ असा काळ होता की ते माणसे जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा करत होती. महाराजांनी एखादी मोहीम काढावी. तानाजी म्हणणार महाराज म्या जाणार. कोंडाजी बाजीप्रभू म्हणणार तू म्या गावापासून नंबर लावून बसलोय म्या जाणार. असा हा शिवकाळ. आजकालच्या पोरांनी पण नंबर लावले ते मुलींसाठी. तुला नाही पटली ठीक आहे मी विचारून बघेल. मला नाही पटली तर गेली उडत. असा आजकालचा काळ. अहो आठवा शिवाजीराजांचे दिवस. दुःखातून डोळ्यातून धार आणू नका. संकोचित जीवनाला ठार मारू नका. जीवनाला कधी कंटाळू नका. वाईटाच्या संगतीत राहाल तर माती व्हाल आणि शिवरायांच्या विचारात राहाल तर छत्रपती व्हाल. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज त्यांच्याबद्दल आपल्याला कोणी विचारावं की कसे होते संभाजी महाराज. आपण 2 शब्द सांगतो रगेल आणि रंगेल. अहो ज्या 14व्या वर्षी आपल्या मुलांच्या हातात लव्ह लेटर असतात त्याच 14व्या वर्षी महाराजांनी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला. असे संस्कार शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांवर संस्कार केले आणि जिजामातांनी शिवाजी महाराजांवर. सगळीजण येतात भाषण करतात बिचाऱ्या मुलांना म्हणतात शिवाजी सारखा हो शिवाजी सारखा घर. पण तो शिवाजी महाराज त्याची आई आधी जिजाऊ व्हायला पाहिजे. आजकालचे जिजाऊ कमी नाहीत. शिवाजी व्हावा पण ते दुसऱ्याच्या पोरांना आर्मीत जावं पण दुसऱ्याच्या अशा आहे आजकालच्या जिजाऊ. 8वा शिवाजी महाराजांचं बलिदान गड किल्ल्याचं तळ त्याच्या फोड्याप्रमाणे जपले आणि त्या किल्ल्यांवर आपण बदाम काढतोय. बदाम नाही हृदय असतं वाटतं त्यांचं. एवढी धमक असेल तर खरोखर लावा हृदय ते लाज वाटली पाहिजे आपल्याला. माफ करा राजे. वयाच्या 16व्या वर्षी जिजाऊंच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं करण्यासाठी रक्त सांडलं तुम्ही राजे. मात्र आता प्रेमभंग झाल्यावर आम्ही स्वतःला ठार करून घेणार. किती महाभाग पाहतोय राजे महाभाग पाहतोय. माफ करा राजे माफ करा राजे. औरंगजेबाच्या भेटी आग्र्याच्या दरबारात शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून औरंगजेबाचा दरबार त्यागला तुम्ही राजे. मात्र पक्षधराने पक्षाचं तिकीट द्यावं म्हणून पक्षश्रेष्ठीचे तळवे चाटतोय आम्ही राजे. माफ करा राजे माफ करा राजे. ताकद तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा मात्र माझ्या शिवरायांच्याच रक्तात होती. एवढे बोलून 2 शब्द संपवते. जय हिंद जय भारत.